प्रकारचं सामाजिक कार्य, जसं झोपडपट्टीमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना साहित्य पुरवणं, पुस्तकं पुरवणं, वह्या पुरवणं, पेन्सिल, पेन, आणि ज्या ज्या शाळेमध्ये ते शिकतात त्या शाळेमध्ये जाऊन तिथल्या मास्तरांशी त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याविषयीची सूचना करणारे असे काही कार्यकर्ते आमच्या अमरावतीमध्ये आहेत. त्यापैकी सुमनताई अंभोरे या एक आहेत. त्या गेली 50 वर्षापासून समाजकार्य करत आहेत आणि त्यांची विशेष आवड म्हणजे प्रायमरी स्कूलमधले विद्यार्थी झोपडपट्टीमध्ये जे राहतात, तर त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं आणि त्यांना मदत करणं हे अतिशय प्रामाणिकपणे त्या कार्य करत आलेले आहेत. मेरी मिसेस सोशल वर्क करती है और इस सोशल वर्क से उसने बहुत सारे विद्यार्थियों को अच्छी तरह से शिक्षा दी है. उसने काफ़ी इंजीनियर्स और डॉक्टर्स बनाए हैं. नज़दीक पास 9-10 डॉक्टर्स बनाए हैं MBBS और 15-20 इंजीनियर्स बनाए हैं. दूसरी बात, उसके इस सोशल वर्क से प्रेरित होके गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने 2003 में उसको सावित्रीबाई फुले अवार्ड से नवाजा. उसके बाद में अब 3 साल के पहले डॉक्टर बाबा साहेब अवार्ड जो महाराष्ट्र गवर्नमेंट का है, उस महाराष्ट्र गवर्नमेंट के अवार्ड भी उसको मिला है. और ऐसे छोटे मोठे तो बहुत सारे अवार्ड्स मिले हैं. सुमनताई अंभोरे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते माझी भावजयच आहे आणि त्यांनी त्यांच्या बालपणापासूनच त्यांना ते एक बालकडूच मिळाले समाजसेवेचं. त्यांच्या पाठीमागे असं आर्थिक बळ नसताना सुद्धा अनेक मुलांच्या शिक्षणाच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या. झोपडपट्टीमध्ये स्वतः त्या गेल्या. तिथल्या झोपडपट्टीमधल्या ज्या निरक्षर अशा ज्या स्त्रिया आहेत, भांडेवाल्या ज्या आहेत, बांधकाम याच्यावर जाणाऱ्या ज्या बाया आहेत, त्या बायांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंतिक अशी सहानुभूती आहे आणि मग त्यांची मुलं सुद्धा शिकली पाहिजे ही प्रेरणा त्यांनी सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्यापासून घेतली आणि त्या दृष्टीने त्यांनी ते काम करायला सुरुवात केली. सुमनताई अंभोरे एक ऐसा जीवन जो जरूरतमंद और होनहार छात्र छात्राओं के लिए ममता की छाव बन जाता है, पढ़ाई का आधार बन जाता है, अबला जिंदगी के लिए सशक्तिकरण की धार बन जाता है, अभावग्रस्त और वंचित जीवन के लिए प्यार बन जाता है. इस उम्र में भी बड़ी सहजता और सरलता से सामाजिक जीवन को खुशहाल बनाने में जुटी इस जिंदगी से जुड़ते हैं. ये है सुमनताई अंभोरे, बच्चों को एक पेन एक कॉपी बांटने वाली समाज सेविका. हमारे घर में सब आम्बेडकरी विचार का ही कुटुंब में वातावरण था और मैं उसी वातावरण में बड़ी हो रही थी. मेरे पिताजी को मेरा बहुत ही यानी गर्व था कि ये लड़की बहुत अच्छी है, तो उन्होंने मेरी पढ़ाई शुरू ही कर दी. कोई जिंदगी तभी विशाल होती है जब उसके होने का कोई अर्थ होता है, कोई उद्देश्य होता है. जीते तो कई लोग हैं, लेकिन ऐसे लोग बिरले ही होते हैं जो अपने जीवन को वास्तविक अर्थ प्रदान करते हैं. सुमनताई अपने इस समाज कार्य की विरासत को बताती है. मेरे पिताजी की जो मम्मी थी, उनके पिताजी उनको रागनाग बोल रहे थे. वो वाशिम जिले के तोरनाला देहात में रहते थे, लेकिन वहाँ उनकी साहूकारी वाशिम में चलती थी. उनको साहूकारी करने का लाइसेंस भी मिला था. उस वक्त अंग्रेज़ों का शासन था, तो अंग्रेज़ों के सामने एक बार कलेक्टर ने सब साहूकारों को बुलाया, क्योंकि दुष्काल पड़ गया था, तो लोगों को खाने के लिए कुछ नहीं था. तो ये सब साहूकारों को कलेक्टर ने बुलाया
और बोला कि आप कितनी मदद करते हो। तो वहाँ 5-6 साहूकार आ गए, सबको कुर्सियाँ दी थी कलेक्टर ने, लेकिन रागनाथ को कुर्सी नहीं मिली थी। फिर सब साहूकारों ने बोला मैं 500 रुपये दूंगा, कोई बोल रहे थे मैं एक बोरा धान्य दूंगा, कोई बोल रहा था मैं 1000 दूंगा। ऐसे वो 5-6 लोग बोल रहे थे। तो रागनाथ बोल रहे थे तुम जो बोलोगे वह मैं दे दूंगा, लेकिन मैं खेती के ऊपर जो लेवी है वो लेवी नहीं दूंगा, लेकिन मेरा जो जिला है वाशिम जिला, अकोला जिला, वो मैं खुद उनकी देखभाल करूंगा, उनको खाना पीना उनका सब मैं देखूंगा। ये तो हुई पड़नाना की बात, लेकिन सुमन ताई को सामाजिक कार्य की प्रेरणा मिली उनके पिताजी से, जो स्वयं बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर के आंदोलन का हिस्सा रहे और उसमें भी सामाजिक सशक्तिकरण और वंचित समुदायों में शिक्षा का प्रचार प्रसार, ये उसके केंद्र में रहा। मेरे पिताजी बाबा साहब की चळवळ थी, उसमें उन्होंने बहुत अच्छा काम किया। बाबा साहब के भाषण 4-5 फ्रेंड लेकर बाबा साहब का भाषण सुनने जाते ही थी। भाषण सुनकर आने के बाद उनको एजुकेशन का बहुत महत्व पड़ा। उन्होंने जो लड़के स्कूल में नहीं जाते थे, अपने भाई बहन को संभालने के लिए माँ के साथ खेत में जाते थे, उन बच्चों के लिए उन्होंने रात की स्कूल शुरू कर दी। उन्होंने बाबा साहब का जो मिशन था धर्मांतर का 56 का, तब मेरे पिताजी ने 30 लोगों का समता सैनिक दल स्थापन किया। परिवार अभावग्रस्त हो या संपन्न, सामाजिक कार्य करने की प्रेरणा दिल से उभरती है, और वह एक ऐसा जज्बा है जिसे कहीं से लाना नहीं होता, वो हमारे भीतर ही होता है। उसके लिए पोषक वातावरण मिला तो वो विकसित भी होता है और उभर कर सामने आ जाता है। मेरे पिताजी ने कुएं भी खुले कर दिए थे और लोगों को हर एक घर का, पूरे कुटुंब में जो लड़के हैं वो पूरे लड़के पढ़ना चाहिए, इसलिए मेरे पिताजी मदद करते थे और उनका खेती भी करते थे और उनका 2 मंजिली किराना दुकान था। तो किराना दुकान में से बच्चों को पूरी खड़ू लेखनी वही पूरा उनको देते थे और स्कूल में भेजते थे। एक भी बच्चा घर पे रहना रहना नहीं चाहिए ऐसा उनको लगता था। पूरा गांव उन्होंने शिक्षित करके अच्छे लड़के, 2-3 लड़के तो क्लास 1 ऑफिसर बन गए थे। और मैं ये तब इलेक्ट्रिसिटी नहीं थी, तो मैं ये बत्ती लेकर घर घर में जाकर वो बच्चों को रात के स्कूल में बुला के लाती थी। मैं अकेली अंधेरे में जाती थी कंदील बत्ती लेकर और उनको पढ़ाई के लिए लाती थी। तो ये मेरे पिताजी से मुझे ये सोशल काम करने का ये वारसा मिला है। मैं गर्व से कहती हूँ कि उन्होंने सोशल काम के लिए मुझे उनका बहुत ही आदर्श मिला उनका, क्योंकि मेरी बहनें, पिताजी सब, एक बहन यहाँ हाई स्कूल में थी, वो भी 15 अगस्त को पूरे यूनिफॉर्म स्लम एरिया के लड़कों को बांटती है, अभी भी बांटती है। वनोजा में भी बड़ी बहन हर साल उसके जन्मदिन पर पूरे स्कूल को पूरा साहित्य देती है। अभी 2 साल से ये कोरोना के कारण नहीं मिला, लेकिन फिर भी अभी फैमिली के सब लोग स्कूल को मदद करते हैं। बचपन से अभावग्रस्त जीवन की मदद में जुटी और सामाजिक कार्य में रची बसी सुमनताई के लिए सामाजिक कार्य बिल्कुल जीवित का उद्देश्य बन गया। तकलीफों में फंसे जीवन की मदद करना सुमनताई अम्भोरे के सहज जीवन का हिस्सा है। मेरी मिसेस यहाँ की जो गरीब महिला है, जो काम करने वाली है, बर्तन मांजने वाली महिला है, वो महिलाओं को जमा करके
उनको थोड़ा बहुत पढ़ाती थी और पढ़ाने के बाद में उनके बच्चों को अच्छी तरह से पालन पोषण उनका होना चाहिए, इसलिए उनको मदद करती थी। जो गरीब लड़कियां थी, जो गरीब बाया थी, गरीब महिलाएं थी, उनसे 10 रुपये, 5 रुपये, 25 रुपये ऐसा कंट्रीब्यूशन लेके पोस्ट में आरडी जमा करती थी। और वो आरडी जमा करने के बाद में जो कुछ पैसा मिलता था, वो पैसा उन लोगों को मिलने के बाद में उनके चेहरे पे जो खुशी दिखती थी, जो एक प्रकार का समाधान दिखता था, वो देखने लायक था। उसका फोटो लेना ऐसा मुझे लगता था। इसके बाद में उसने बहुत सारे महिलाओं को आरडी के लिए तैयार किया, और जो महिलाएं पहले 20-25 रुपये डालती थी, उन्होंने डबल पैसे डालना चालू कर दिया। 100 रुपये जिनका था, उन्होंने 200 रुपये महीना चालू कर दिया। जिनका 50 था, उन्होंने 100 रुपये महीना चालू कर दिया। और इस हिसाब से करीब करीब 25 से 30 महिला अपने घरकुल में, अपने घर में घर बनाकर रह सकी एकदम पैसा मिलने के बाद में। सुमनताई अंभोरे यांनी स्वतःचा पदरचा पैसा खर्च करून महिलांच्या उत्थानासाठी फार मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे। बालकांच्या उत्थानासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे। त्याच्या आकारी या संस्थेच्या माध्यमातून गेल्या कित्येक दशकापासून, गेल्या साधारणतः 2 दशकापासून तर मीच पाहतोय, 2 दशकापासून त्या सतत कार्यरत असल्याचं मला पाहायला मिळतं। राघणाक सावकार नावाचं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे, आणि हे व्यक्तिमत्व कुठल्याही अडीअडचणीला मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणून त्या परिसरामध्ये प्रसिद्ध होतं। त्या व्यक्तीच्या परिवारातून आलेल्या या ताई आहेत। इतक्या मोठ्या परिवारातून आलेल्या असताना सुद्धा कुठलाही गर्व त्यांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळत नाही। ती अगदी सामान्य पद्धतीने ते जीवन जगतात। माझं नाव शोभा किसन पाटील आहे। मी म्हणजे माझ्या बाईकडे मी कामाला जात होते। मला बाईपासून खूप सहारा मिळत होता। मला घर राहायला नव्हतं, मी भाड्यानं होती। हवा धुंदीमुळे मला घरमालकांनी बाहेर काढलं होतं। खूप गारा पडत होत्या। मग माझ्या घरी साहेब सकाळीच आले, माझी परिस्थिती बघून गेले। माझी परिस्थिती त्यांना खूप कशी तरी दिसली होती। मग साहेबांनी बाईला घरी सांगितलं की बा शोभाचं असे हाल आहे म्हणून। बाई काय म्हणते तेव्हाच म्हणते, शोभा तुझ्यासाठी एक घर बघ म्हणते। तर मग मी इथे घर बघितलं। माझ्या बाईने मग मला 12,000 मध्ये मला घर घेऊन दिलं, आणि मी आरडीचं खातं काढल्यानंतर मी थोडे पैशांनी फेड केली। मग मी राहायला लागली। माझ्या बाईपासून खूप काही सहारा मिळाला। माझ्या घरी नळ नव्हता, मला नळ घेऊन दिला। मला वेळोवेळी सहारा मिळाला। मला आईसारखं प्रेम मिळालं, आणि मला माझ्या घरातही बी सोयी मिळाल्या भांड्याकुंड्याबद्दल, आणि माझ्या बाईपासून सर्वच काही मला मिळत गेलं। म्हणजे मी 22 वर्ष माझ्या बाईकडे काम करत होती। तर वेळोवेळी माझी बाई मला खूप वेळेस साथ देत होत्या। शिकवलं, माझ्या मुलालाही शिकवलं वैभव शाळेत। त्यांना कपडे घेणं, त्यांना पुस्तकं घेऊन देणं, बरं हेच नाही, त्यांच्या घरी अंफड बायांना पण शिकवलं, फरशीवर लिहिताना शिकवलं। माझ्यासमोर त्या बेनोड्याच्या 2 मुलं माझ्यासमोर येत अभ्यास करत, त्यांच्याच घरी जेव्हा त्याच्या घरी सुद्धा जेवायची सोय नव्हती। घर समजून मी यांच्या घरी माझे दिवस काढले। घरी नसताना बी माझं यायच्यावर एवढं प्रेम लागलं होतं की माझ्या आईपेक्षा बी त्याने माझा जीव लावतो। त्यांना समाजसेवेचं जे काही बाळकडू आहे ते त्यांच्या घरापासूनच मिळालेलं आहे। त्यांचे आई आजोबा हे इंग्रजांच्या काळापासून समाजसेवेचं कार्य करत होते। शिक्षणामध्ये त्यांची विशेष रुची होती, आणि त्यामुळे त्यांनी कुटुंबातील सर्व मुलांना मुलींना सारखं समजून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। पुढे त्यांचा विवाह झाल्यानंतर जेव्हा त्या सासरी आल्या, तर सासरी आल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये जे मोठं कुटुंब होतं, म्हणजे 5-6 दीर, 2 नणद, यांचं सुद्धा शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि त्या उच्च शिक्षित झाल्या पाहिजे, म्हणून घरातील मॅक्झिमम डॉक्टर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मग त्याने पुढे असा विचार केला की केवळ कुटुंबापुरतं सीमित न राहता, आपल्या एकट्या कुटुंबाचाच विचार न करता आपला हातभार समाजाला सुद्धा लागला पाहिजे। आणि त्यातूनच, कारण त्यांना त्याचं फळ मिळालं की कुटुंबाची शिकली तर काय परिस्थिती होऊ शकते, आणि म्हणून त्यांनी समाजातील जे दुर्लक्षित असतील
गरीब होतकरू मुलं असतील त्यांच्यासाठी त्यांनी धडपड करायला सुरुवात केली आणि अमरावती या ठिकाणी त्यांनी आकार संस्कार व पुनर्वसन केंद्र ही संस्था स्थापन केली. आणि म्हणून त्यांनी जी एक योजना सुरू केलेली की एक वही आणि पेन देण्याची, ती सुद्धा पुढे अविरत सुरू राहील. हमारी अंबोरे फैमिली 6 भाई 2 बहनें की फैमिली है. उनमें उन सब हमारे फैमिली में हमारे बड़ी मम्मी सबसे बड़ी है और उन्होंने हमारे सब फैमिली को, कुटुंब को एक रखने के लिए, एक संग रखने के लिए प्रयास किया है. सबका वो बहुत अच्छे से ख्याल रखती है. सबके सुख दुख में वो सहभागी होती है. और उनका जो काम है, जो उन्होंने सोशल वर्क या सामाजिक काम किया है, उनके लिए वो काम उनका अवर्णनीय है. उसके बारे में अपन उसकी तुलना किसी से नहीं कर सकते. इतना बड़ा काम उन्होंने किया है. वो काम करते समय उन्होंने बहुत कष्ट, जिसको बोलते हैं अपन, वो किए हैं. छोटे गरीब लोगों के घर जाकर उनके बच्चों को, उनको समझा कर, उनको कन्विंस कर, पढ़ो, काम करो, ये सब उन्होंने किया है और अभी तक वो काम कर रही है. 14 अक्टूबर 1956 की धम्म क्रांति, जो बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर के नेतृत्व में उदय पाकर हाशिए के अंधेरे में एक नई चेतना लेकर आई. इस चेतना के उजियारे में वह जीवन जो नई आशाओं की चमक में जगमगा उठा, उसकी याद ताजा करती है सुमनताई. हम निरंतर इस धम्म क्रांति को विकसित होता देखते हैं. जब बाबा साहब लोगों को तैयार करते थे धम्म क्रांति के लिए, तब मेरे पिताजी ने बहुत काम किया. गांव 3-4 फ्रेंड लेकर धम्म क्रांति का महत्व लोगों को बोलते थे. बाबा साहब करे पुकार, बुद्ध धम्म का करो स्वीकार, ये घोष वाक्य लेकर मेरे पिताजी 9-10 फ्रेंड के साथ गांव जाते थे और बुद्ध धम्म का प्रसार और प्रचार करते थे. और 56 साल के बाद उन्होंने सब बुद्ध धम्म के अनुसार ही जीवन व्यतीत किया. सुमनताई अंबोरे म्हणजे आमचं सगळ्या महिलांचं एक आशास्थान. आशास्थान म्हणण्यापेक्षा प्रेरणास्थानच आम्ही म्हणूया, की चळवळीच्या प्रेरणा ह्या आम्हाला सातत्याने त्यांच्याकडून मिळतात. तेच नव्हे तर त्यांच्याकडे गेल्यानंतर अत्यंत शांतपणे कशाचं आयोजन केलं, काय करणार आहात, याचा उद्देश काय आहे आणि माझा याच्यामध्ये काय वाटा राहील किंवा मी कशी या आयोजनामध्ये सहभागी होऊ शकते, हे सातत्याने त्या आम्हाला विचारतात. सुमनताई अंबोरेलाही त्यांच्या जीवनामध्ये एका मोठ्या दुःखाने त्या विव्हळल्या आहेत. त्यांचे पुत्र जे MBBS करत होते नागपूरला, तुषार अंबोरे, अतिशय देखणा तेजस्वी तरुण, गुणवत्ता धारण केलेला तरुण, आणि हा तरुण गुणवत्ताच नव्हे तर आपल्या सामाजिक अंगाने विद्यार्थ्यांना मदत करणारा हा तरुण, आणि जीवनाच्या एका टप्प्यावर अपघाती निधन त्याचं होते आहे. ताई विवळतात पण थांबत नाही. तथागताचा मार्ग त्यांच्या जवळ होता आणि त्या दुःखातून मुक्त होऊन मला माझ्या मुलाच्या या ज्या काही आशा आकांक्षा होत्या मोठं होण्याच्या, समाजामध्ये घडण्याच्या आणि समाजाला घडवण्याच्या ज्या आशा आकांक्षा होत्या, या मला पूर्ण करायच्या. मी त्याच्या दुःखात बसणार नाही, दुःख करत बसणार नाही, पण मी त्याच्या आशा आकांक्षाला मी पूर्ण करेन. संबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सर्कल यांच्या एक सन्माननीय आणि पहिल्या महिला अध्यक्ष राहिलेल्या आहेत. याचा आम्हाला सर्व स्त्रियांना, आंबेडकरी स्त्रियांना एक अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनी ही संबोधीची महिला विंग आहे. त्या महिला विंगच्या सुद्धा सदस्य राहिलेल्या आहेत, अजूनही कार्यरत आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनीमध्ये त्या आमचं प्रेरणास्थान आहेत. अंबोरे मॅडम, आम्ही त्यांना आई म्हणतो, आणि खरंच अंबोरे मॅडमचं काम खरंच खूपच अतुलनीय असं काम आहे. मी अगदी म्हणजे शॉर्टकटमध्ये एक प्रसंग सांगते. एकदा अंबोरे मॅडम माझ्याकडे आल्या आणि मी सहज मॅडमना विचारलं की मॅडम तुम्ही, त्यांचा शूज फाटलेला होता,
आणि त्यांना मी सहज विचारलं की मॅडम तुम्ही शूज का नाही घेत नवीन, तर त्यांनी मला खूप छान असं उत्तर दिलं की म्हणे जर मी शूज घेतला तर पैसे लागतील आणि तेच पैसे जर उरलेत तर मी माझ्या मुलांना ते पाठवेल. तर त्या मुलांना पाठवेल म्हणजे काय, तर त्यांनी समाजात जे काही वंचित मुलं आहेत त्यांना अनेक मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे. त्यातून अनेक उच्च पदावर गेलेले आहेत, डॉक्टर इंजिनियर झाले आहेत. असं त्यांचं एक समाजकार्य त्यांनी केलेलं आहे. तेवढंच नाही तर ज्या भांडेधुणी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा मॅडमनी शिकवलेलं आहे. त्यांना सही करता येत नव्हतं किंवा मग पैशाचं जे काही बचत असते तेही त्यांना कळत नव्हतं. तर मॅडमनी त्याच्यासाठी त्यांच्या घरी स्कूल काढली आणि त्या महिलांना तिथे त्यांना शिकवलं. तर असं अनेक समाजकार्य मॅडमनी केलेलं आहे. जय भीम. मी वंदना वानखडे, महिला प्रबोधिनीची एक सदस्य आहे. आज बोलताना खरोखर अतिशय आनंद होत आहे की आमच्या आदरणीय सुमनताई अंभोरे मॅडम या सामाजिक कार्यकर्त्या आहे, आंबेडकरी विचारवंत आहे आणि त्यांच्यापासून बरीच काही ऊर्जा आम्हाला मिळते आहे. आज याही वयामध्ये त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खरोखर लाजिरवाण्यासारखं होते आहे की याही वयामध्ये मॅडमचा हा उत्साह. आणि आपण बघा, त्यांच्या मनाने काहीच नसून आपल्याकडून काहीच नाही होत. खरोखर मॅडम आमच्यासाठी खूप आदर्श आहे. एवढ्या लांबून मॅडम रोज पैदल इथे उपस्थित असतात आणि कशाचीही पर्वा न करता अगदी प्रेझेंटी त्यांची नेहमीच असते. तर खरोखर अशा आमच्या आदरणीय अंभोरे मॅडम यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्या अशा सदैव आमच्या सोबत राहो एवढी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम. अभी तो सुमनताई धम्म आंदोलन में घुल मिल गई है. उनका धम्म परिवार भी बहुत बड़ा है. लेकिन अमूमन हमारे यहाँ हर महिला को जो चिंता होती है कि ससुराल कैसे होगा, ये चिंता सुमनताई को भी रही. लेकिन इसका कोई खास मतलब नहीं रहा. वह शादी के बाद भी बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर के आंदोलन का हिस्सा बनी रही. मुझे शादी के बाद बहुत ऐसा लगता था कि अपने ये काम करना चाहिए. बाबा साहब का जो मिशन है वो आगे जाना चाहिए. इसलिए शादी के बाद मुझे बहुत लगता था कि मैं काम धंधा करके घर का काम होने के बाद जो दोपहर का टाइम रहता है, बच्चों जब स्कूल में जाते हैं दोपहर का टाइम अपने स्लम एरिया में जाना चाहिए, उनको शिक्षा का महत्व समझाना चाहिए. इसलिए मैं हमारे घर के पास ही जो बड़ी झोपड़पट्टी थी, अभी वो निकल गई, लेकिन उस वक्त थी तो वो झोपड़पट्टी में जाकर शिक्षा का महत्व मैं बच्चों को देती थी. आम्ही लहान असतानाच आईची समाजसेवा जेव्हापासून मला आठवते तेव्हा सुरू होतीच. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती फक्त गरिबांची कशी मदत करायची हाच ती विचार तिच्या मनात नेहमी असायचा. आमच्या घराच्या मागे सगळ्या मोलकरणी आणि झोपडपट्टीतल्या बाया आणि त्यांची मुलं जमा करून आई त्यांना शिकवायची. मागची फरशी, घराच्या मागची फरशी हीच तिचा फळा होती आणि त्याच्यावर मुलांना शिकवायची. सुरुवातीला दरवर्षी 2-3-4 मुलांना, गरीब मुलांना शाळेत घालून आकार संस्था सुरू झाली आणि समाजसेवेसोबत कुटुंब सांभाळणं पण गरजेचं होतं. पण आईनी समाजसेवेसोबत कधी मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिलं. माझ्यासाठी तिचं सगळ्यात मोठी देणगी म्हणजे तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सुमनताई अंभोरे यह मेरी भाभी है, सबसे बड़ी भाभी है और इनसे मैं 1965 से जानती हूँ. यानी शादी के पहले 2 साल हम VME कॉलेज में साथ में थे और एक ही हॉस्टल में रहते थे. उनका आर्ट्स था और मेरा साइंस था. उसके बाद में मेरे बड़े भाई प्राध्यापक अरुण राव अंभोरे जो VME कॉलेज में ही फिजिक्स के लेक्चरर थे, उनके साथ उनका विवाह हो गया. कि मेरे बड़े भाई ने सब बहन भाइयों को अच्छे से पढ़ाया. वो एक प्रेरणा स्थान बने. हमको बराबर उन्होंने मार्ग दिखाया और उस तरह से हम पढ़े. और इसमें बड़े भाभी का, सुमनताई अंभोरे का काफ़ी हाथ है. उन्होंने इसके लिए बहुत भाई के साथ में रहकर
उनके काम में बिल्कुल कुछ भी अड़थड़ा यानी कुछ भी ऑब्स्टेकल नहीं लाते हुए हम सबको पढ़ाने के लिए मदद की। ये हमारे घर की बात हुई, पर उसके बाद में उन्होंने बाकी जो सेवा की है, सामाजिक कार्य जो किया है, वह बहुत ही महत्वपूर्ण है, क्योंकि झोपड़पट्टी में रह के उन्होंने उनके लड़कों को, लड़कियों को पढ़ाना, उनको ग्रेजुएशन तक ले जाना, इंजीनियर, डॉक्टर बनाना, उसके लिए उन्होंने काफ़ी मदद की है और बहुत कष्ट किए हैं। सुमनताई अंभोरे का शिक्षा के प्रति ये जो लगाव है, उसके पीछे सबसे बड़ा कारण है वो परिस्थितियां, जिन परिस्थितियों को सुमनताई ने जिया और जिन परिस्थितियों से जूझते हुए वह आगे बढ़ी। एक ऐसा ही वाकया सुमनताई बताती है जो 6 दिसंबर 1956 की घटना से जुड़ा है। 6 दिसंबर को जब बाबा साहब का देहांत हो गया, तब हमारे घर प्रबुद्ध भारत पेपर आता था। उस दिन मैंने पढ़कर सब लोगों को सुनाया बाबा साहब को, पूरा पेपर, दिन भर मेरा यही दिनचर्या रही। मैं 10 साल की थी और मुझे अच्छा पढ़ना आता था, पेपर पढ़ना। और मेरा भाई चैत्य भूमि में गया था, रेल के टप के ऊपर, तो उसका खत आया था। बाबा साहब जाने के बाद उसने खत में लिखा था कि मैं चैत्य भूमि के गया, वहाँ पे जो बाबा साहब की अस्थि तो नहीं थी, लेकिन वो राख थी, तो उसके हाथ भी जले थे। तो उसने एक एल्यूमिनियम का डब्बा खरीद लिया और उसमें वो राख भर दी, और वो गरम गरम राख, उसका ये पॉकेट भी जल गया था। तो उसने पत्र में वही सब लिखा था। वो पत्र भी मैं पढ़ के लोगों को बताती थी कि ऐसा ऐसा बाबा साहब का निधन हो गया, मेरा भाई वहाँ चैत्य भूमि में गया। और चैत्य भूमि में बाबा साहब की बॉडी उठाने के बाद वो सब कॉलेज के स्टूडेंट चैत्य भूमि से आने के बाद राजगृह में वो फूल के ऊपर ही सोए। उन्होंने ऐसा देखा ही नहीं कि अपने को सोने को जगह नहीं, लेकिन बाबा साहब के सभागृह या राजगृह में सब लोग सोए स्टूडेंट। तो ये बाबा साहब के स्टूडेंट औरंगाबाद मिलिंद कॉलेज के स्टूडेंट थे। ये 25-30 लोग राजगृह में सोए। तो ये सब खत में लिखा था। वो खत भी मैं पढ़ के बोलती थी लोगों को। लोग बहुत रोते थे वो पत्र पढ़ने के बाद। प्रबुद्ध भारत पढ़ने के बाद बहुत लोग, बाई, पुरुष और स्त्रियां, जो हमारे घर, पूरा घर हमारा पूरा स्त्रियों से और आदमियों से भर गया था, और सब रो रहे थे ये पढ़ के। मैं बताती थी और मुझे भूख भी नहीं लगी उस दिन। दिन भर मैंने 10 साल की थी, फिर भी मुझे भूख नहीं लगी। मैंने सिर्फ पढ़ना और पढ़ना, प्रबुद्ध भारत पढ़ना, यही सब लोगों को मैं बताती थी कि बाबा साहब का देहांत हो गया। जब पूरा परिवार ही सामाजिक सरोकारों से जुड़ा है, तो सुमनताई भी इस परंपरा से बाहर नहीं। गरीब और बेसहारा जीवन के पुनर्वास की कामना लिए सुमनताई ने एक संगठन बनाया। मैंने एक संस्था रजिस्टर की, आकार नाम की, आकार पुनर्वसन व संस्कार केंद्र। ये संस्था चाइल्ड लेबर के लिए काम करती थी। 96 में ये संस्था मैंने रजिस्टर की और उसकी मैं अध्यक्ष रही। आज तक भी मैं वो संस्था की अध्यक्ष हूँ। और वो संस्था के बारे में मैंने बहुत परिश्रम भी किए। मेरे बच्चे पढ़कर बाहर गए थे, मेरा जो खाली टाइम था वो मैंने संस्था के बच्चों के लिए लगाया। मैं गरीब लड़कों को खाना पीना भी खिलाती थी। घर पे खाना खाओ, पढ़ने के लिए अच्छा खाना चाहिए। त्यांचं एक कर्तव्य चांगलं आहे की गोरगरिबाला मदत करते त्या, आणि मी ऑटोमध्ये आणतो त्यांना, पण ते पैसे मी घेत नाही, पण त्या उलट मला देते पैसे। आणि कुणाला मदत करणे, चला बा त्याच्या खोलीमध्ये राह, इलेक्ट्रिकचं बिल तरी भर, मदत करते, फुकटात राहतो, अशा खूप गोष्टी त्यांनी केलेल्या आहे।
आम्ही अंभोरे मॅडमला आम्ही तर आईच म्हणते, आईवानीच आहे आमच्या आल्या त्या. आमच्या संजय गांधी नगरमध्ये त्या नेहमी यायच्या, म्हणजे आता 25 वर्षाच्या अगोदर. तर आम्ही आठवलेबाई सुद्धा, आठवलेबाई त्यांच्या घरी नेहमी यायच्या. आठवलेबाईला घेऊन त्या विद्यार्थिनीले मदत करायच्या त्या. पण आठवलेबाईला वड्याचा उद्योगसुद्धा सांगितला, मांड्याचा उद्योग त्या कोणापासून म्हणजे सांगत होत्या त्या. त्यांना ते कस्टमर देत होते मांड्यासाठी, म्हणजे गिराईक आणत होते. आणि वड्याचं सुद्धा त्यांनी डबेसुद्धा त्यांना दिले आठवलेबाईला. त्याची परिस्थिती तेव्हासा थोडीशी हालाकी हेच होती. आणि सहारेबाईची मुलगी सुद्धा त्यांना मदत केली. त्या आज त्या मास्तरीन झाली ती पोरगी मेश्रामबाई. म्हणजे त्यांनी खूप आमच्या इकडे खूप मदत केली त्यांनी. जो जीवन लोकोपयोगी होता है उसका मित्र परिवार भी बहुत बड़ा होता है। सुमनताई का मित्र परिवार इतना बड़ा है कि वह जहां से भी गुजरती है वहां कोई न कोई उनका परिचित रास्ते में मिल ही जाता है। उनके कारण ही हम लोगों ने एनएससी शुरू किया, फिर बाद में आरडी शुरू किया। वही पैसे मेरे को भविष्य में आगे अच्छे काम आए। मेरे बच्चों की शादी के टाइम में, पढ़ाई के टाइम में वो पैसे बहुत काम है। इनके लिए मैं सुमनताई का शुक्रगुजार हूँ। वैसे भी शुक्रगुजार हूँ इसके लिए क्योंकि इनके हस्बैंड गुरुजी ने भी मुझे पढ़ाया हुआ है मेरे कॉलेज टाइम में, और इनके देवर ने भी मुझे पढ़ाया हुआ है। सर ने फिजिक्स पढ़ाया था और देवर ने मुझे इंग्लिश पढ़ाया हुआ है। मैं खुद को बहुत ही खुशनसीब समझता हूँ कि मेरे लिए सुमनताई एक बड़ी बहन के हिसाब से मुझसे बहुत स्नेह भी रखती थी। मैं अंबोरे आंटी को बहुत सालों से जानती हूँ, 35 सालों से करीब। उनसे हमारा बहुत स्नेह है। उन्होंने हमें बहुत प्यार दिया है और बहुत अपनापन दिया है। और सबसे बड़ी बात कि उन्होंने गरीब बच्चों को शिक्षा में बहुत मदद की है, और सब अपने ही बल पर, किसी से उन्होंने कुछ फंड नहीं लिया। अपना कमाई उन्होंने पूरी इसमें लगा दी। ये बहुत ही एक बहुत बड़ी बात है जिसके लिए हमेशा मेरे मन में उनके लिए श्रद्धा और प्रेम आता है कि ऐसे लोग बहुत कम होते हैं। अपना ना सोच के, अपने लाइफ का ना सोच के, अपनी सेविंग ना सोच के गरीब बच्चों को पढ़ाने में पूरा खर्च किया, और उसके बाद वो बच्चे आज डॉक्टर बन गए, इंजीनियर बन गए, अपनी लाइफ बहुत अच्छी बिता रहे हैं। सुमनताई, सुमन नाम में ही अच्छा मन और पवित्रता की झलक आपको दिखाई देगी। सोसाइटी में जो उपेक्षित और जो नीडी लोग हैं उनको हमेशा मदद करने की उनकी कोशिश रहती है। आकार संस्था के माध्यम से वैसे उन्होंने बहुत सारे नीडी और जिनकी कोई आगे की शिक्षण की कोई व्यवस्था नहीं थी, उनके लिए भी उन्होंने खुद के पास के पैसे देकर उनको मदद करके उनका शिक्षण पूरा किया। और ऐसे बहुत सारे लोगों को, कोई MBBS, कोई इंजीनियर, ऐसे लोग आज आकार संस्था के माध्यम से सुमनताई ने तैयार किए हैं। और ये सब काम करते करते उन्हें जो सावित्रीबाई फुले पुरस्कार मिला, इतना बड़ा पुरस्कार मिलने के बावजूद भी उनको उसका कोई भी अभिमान या गर्व नहीं है। भीमराया के तो छाया लेकरा की वंदना, आस के ओठम बलेला अंतराची वंदना। एक झोपडपट्टी म्हणून वस्ती असताना आमच्या ताई अंभोरे ताई यांचं कार्य या ठिकाणी खूप महान आहे। प्रत्येक चौकात नगरात, प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक उत्सवाला त्या आमच्या ठिकाणी येऊन अतिशय उत्कृष्टरित्या स्त्रियांना, महिलांना, उपासिकांना, उपासकांना, सांथोर बालक बालिकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत होत्या। आणि त्यातूनच एक शुद्ध अंतकरणानं आणि धार्मिक सामाजिक पवित्रा घेऊन त्यांनी अनेक मुलामुलींचे संसार जे उद्ध्वस्त होणारे होते ते आज एकदम सोन्यासारखे करून टाकलेत।
एवढं त्यांचं कार्य महान आहे या ठिकाणी. आणि आमच्या नगरातलं एक अमरावती शहराचं नाक म्हणून असलेली भीम टेकडी या ठिकाणी सुद्धा त्या सतत कार्यरत असतात. त्यांच्या नावाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि फार मोठं नाव आहे. स्लम बस्तियों में लगातार जाना, जरूरतमंदों को चिन्हित करना, अभावग्रस्त बच्चों की जरूरतों को समझना, उन्हें मदद पहुंचाना, सामाजिक कार्य में योगदान देना, धार्मिक कार्य में सहभागी होना, ये सब सुमनताई का नित्य क्रम है. जे आम्ही 2005ला आम्ही उद्योग केला होता, फिनाईल, नीळ आणि भांडी घासाचं पावडर. सुरुवातीला सुमनताई अंबोरे यांच्या घरी गेलो की हा व्यवसाय कसा करायचा. आम्हाला त्यांनी पूर्णपणे मार्गदर्शन केले, खूप चांगले मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की हे सर्व इथेच राहू द्या आणि थोडा वेळ बसा. आणि त्यांनी सर्व आमचं प्रोडक्ट्स ठेवलं आणि दुसऱ्यांना विकलं. त्यांच्याजवळचे पैसे दिले आम्हाला. आम्हाला खूप चांगलं वाटलं. मॅडमबद्दल मला काही सांगायचं होतं आणि त्या जसं त्यांची मदत झाली आम्हाला, म्हणजे जेव्हा गरज असतं आणि त्यांनी आम्हाला फायनान्शियली खूप सपोर्ट केला. आणि आता सध्या जी करंट परिस्थिती आहे मला वाटते त्यामध्ये मॅडमचा खूप सहभाग आहे. त्या नसतं तर मला वाटते कदाचित खूप कठीण झालं असतं आणि आम्ही जसं आता जे करत आहेत प्रॉब्ली ते झालं नसतं. जसं मला आठवतं एक माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता जेव्हा मी 3रीत असताना. तर तेव्हा आम्हाला फार म्हणजे फायनान्सचं फार प्रॉब्लेम झाला होता की बुकसाठी पैसे म्हणून नको किंवा ट्युशनची फीज नसेल. तर ते मॅडमने तिथे आम्हाला तिथे सहकार्य केलं आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे सोप्या झाल्या. आणि त्यांची ही नेहमी म्हणजे ते नेहमी हजर राहायच्या. कधी काही कठीण परिस्थिती असली की आम्हाला मॅडम असायचे तिथे आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. माझं 10th किंवा 12th माझ्या ट्युशन्समध्ये त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि त्या नसेल तर थोडं डिफिकल्ट झालं असतं ट्युशन्स म्हणा किंवा स्कूल फीज म्हणा. तर त्यांचा आधार असल्यामुळे बराच एक प्रेरणा मिळाली आणि अभ्यासासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करायसाठी फार एक प्रेरणादायी स्रोत होत्या त्या. आणि आता पण तसं सहकार्य सुरू आहे. आम्ही 2005ला उद्योग केला होता. पापड, फिनाईल, नीळ, पावडर. आणि आम्हाला असं माहीत नव्हतं की हे कसं बा आमचं वर जाईल, कसा आम्हाला पैसा मिळेल. तर आम्हाला थोडी शंकाच होती. परंतु आम्हाला अंबोरेताई मिळाल्या आणि त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी ते जे प्रोडक्ट्स होतं ते त्यांनी त्यांच्या घरी ठेवलं. त्यांच्या जवळचे त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्या आमचं प्रोडक्ट्स नेहमी विकायच्या आणि त्या खूप चांगलं मार्गदर्शन करायच्या. माझ्या घरी वाचनालय उघडलेलं आहे आणि त्या वाचनालयाला सुद्धा त्यांनी मला आर्थिक मदत केली आहे आणि त्या खूप नेहमी आम्हाला मदत करतात. और आगे भी उनका ऐसा ही वर्क चलेगा. और उनसे प्रेरणा लेकर आज जो हम पहले मैं जो स्थिति में था एक स्टूडेंट, आज जो मैं बदल गया हूँ. आज एक मैं क्लास 2 ऑफिसर हूँ. पहले एट द बिगिनिंग 1998 को मैं एज ए जूनियर टेलीकॉम ऑफिसर BSNL में ज्वाइन किया था. पहली बार जब मेरा रिजल्ट आया तो मेरे प्राध्यापक वासनिक सर थे. उन्होंने मुझे कॉन्ग्रेचुलेट करके घर में रिजल्ट लाया. उसके बाद में मैंने देखा तो फाइनेंशियली मुझे चेन्नई में जाना था. तो इतना मेरे पास फाइनेंशियल पोजीशन नहीं थी मेरे जाने के लिए. तब पहला नाम मुझे याद है अंबोरे मैडम का. तो मैंने तुरंत उनका सपोर्ट लिया और उस वक्त मुझे सहायता की ज़रूरत थी. तो मैडम ने बोला बेटा आप चिंता मत करो, मैं आपके साथ में हूँ, आपको जो भी सहायता चाहिए मैं देता हूँ. तो उन्होंने मेरा वो टिकट का वगैरह जो भी था वो सब उन्होंने अरेंजमेंट किया और मुझे गुड विशेष करके यहाँ से रवाना कर दिया. उसी वक्त हमारे परिवार में मेरे भाई का भी एक्सीडेंट हुआ था. उस वक्त भी उन्होंने बहुत सपोर्ट किया. तो इस सपोर्ट के लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और आगे ऐसा ही मेरे जैसे बहुत स्टूडेंट है. आज मेरी हालत इतनी बदल गई है, जो मैं परिस्थिति में था आज सब कुछ मुझे मेरे पास है. बंगला, मोटर गाड़ी, मेरा अच्छा परिवार. बस ये बदौलत मैडम की है. मैडम के वजह से मैं यहाँ तक पहुँच पाया हूँ. याही वयामध्ये त्यांचं कार्य असं थांबलेलं नाही आहे. याही वयामध्ये त्या
संबोधी भवनाला जेव्हा येतात त्या म्हणजे वर्षावासामध्ये सतत 3 महिने त्यांचा पायी प्रवास असतो याही वयामध्ये. एकदा त्यांच्या मला वाटते सोन्याच्या मांगड्यासुद्धा अशा चोरांनी काढून घेतल्या त्यांच्या, तरीसुद्धा त्या थांबल्या नाहीत. त्या अविरतपणे चालूच आहे त्यांचं कार्य इतरांना प्रेरणा घेण्यासारखंच आहे. म्हणजे इतरांनी प्रेरणा घ्यावी, आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणाच घेतो. आम्ही त्यांना बरेचदा असं बोलतो की आई तुम्ही याही वयामध्ये इतका तुमच्यामध्ये ऊर्जा कुठनं येते. आम्ही आताच थकल्यासारखं वाटते किंवा आम्ही एवढं कार्य नाही करू शकत, पण तुम्ही याही वयामध्ये एवढा उत्साह म्हणजे तरुणांना लाजवेल एवढा तुमच्यामध्ये उत्साह आहे, हा येतो कुठून. तर त्या हसत मुखाडे उत्तर देतात की ही बाबासाहेबाची चळवळच अशी आहे, ते पावलं कधी थकत नाही. सुमनताई अंभोरे, अजून मी मधुमती केले, आम्ही दोघी सख्खा बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारे आहे, शेजारी आहेत. त्यांचा इतका मला आनंद आहे की प्रत्येक सुखदुःखात माझ्या त्या सहभागी होतात. मी पण त्यांच्या सुखदुःखात सहभागी होते. माझ्या जेव्हा घर बांधायच्या वेळेस याच्या वेळेस सगळ्या लग्नप्रसंगाच्या अडचणी आल्या तर अंबरबाईंनी मला भरपूर मदत केली. अशी 1 मिनिट आम्ही एकही दिवसाचं राहते ते एकमेकी सेवा भेटल्याच्या राहत नाही भेटल्या तर फोन तरी करू किंवा आल्यानंतर घरापर्यंत जाऊ. प्रत्येक कामामध्ये यांनी बायांना मदत, आमच्या भांडेवाल्यांना मदत, ज्या तुम्ही अंबरबाईकडे जा त्या मदत करतात तुम्हाला, पण त्या बायाने काही त्या पैसे सुमन ताई का जीवन समाज कार्य में एक समर्पित जीवन है, जिसका लक्ष्य है हर बच्चा पढ़े, कोई भी शिक्षा से वंचित ना रहे, अभावग्रस्त जीवन सक्षम बने और वह स्वयं ही स्वयं का आधार बने, फिर चाहे बचत समूहों की छोटी छोटी सेविंग ही क्यों ना हो, पर यह भी बहुत बड़ा आधार होती है। और ये मेरे संस्था का एक पेन एक वही पूरे भारत के सब लड़कों को मिलना चाहिए, ऐसा मेरा मिशन है। और ये केंद्र शासन ने, सरकार ने उसकी दखल लेनी चाहिए कि हर बच्चा पढ़ना चाहिए, अपना ये मूलभूत अधिकार है। ये मूलभूत अधिकार सब बच्चों को पढ़ाई करने का जो मूलभूत अधिकार है वो शासन ने देना चाहिए, उसके ऊपर शासन ने ध्यान देना चाहिए। और ये एक पेन और एक वही सब बच्चों के पास पहुंचना चाहिए, ऐसा सरकार ने यहाँ ध्यान देना चाहिए, ऐसी मेरी सरकार से भी नम्र विनंती है।